तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 36 साइज 4 टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत। हा ब्लाउज पीस आहे। पहिला आपण बॅकची करायची आहे। पूर्ण उंची आहे 14, 1 इंच वाढवायचे आपल्याला, म्हणून 15 इंचावर मार्किंग करायची। शोल्डर मी घेतलाय 5.5, गळा रुंदी 2.25, मुंडा 6, इकडून पण 5.5, छातीचा चौथा 9, 2 इंच शिलाईला, कमर घेर आहे 32, कमर घेरचा चौथा 8, 2 इंच शिलाईला आणि अर्धा इंच टक्सला। तुम्ही जर अर्धा इंचाचा टक्स घेत असाल तर 1 इंच घ्या। मी टक्स नॉर्मल घेते 1/2 इंचाचा, म्हणून मी अर्धा इंच घेतलाय। हे बघा आपलं हे मार्किंग झालं। आता आपण इकडून 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे। आणि इथून 1/2 इंचावर खाली घ्यायचंय, म्हणजे आपल्याला जर इथे चुन्या पडत असतील तर पडणार नाही, एक्स्ट्रा कापड आपलं कटिंग होऊन जाईल। तर आधी आपण हा पाठचा भाग बघा, गळा घ्यायचा आपल्याला। गळा आहे 9.5, इथून 2.5, जास्त डीप नको आहे आणि जास्त ब्रॉड पण नको आहे। हे बघा आता हे कटिंग करून घेऊया आधी आपण। आपला पाठचा भाग झालाय, हा बाजूला ठेवूया आपण आधी। आता पुढच्या भागची कटिंग करायची आहे। आधी आपल्याला इथे अर्धा इंच किंवा 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे, लाईन मारून घ्यायची स्ट्रेट। आता इथे आधी मी स्ट्रेट लाईन मारून घेते। शोल्डर आपल्याला इकडून घ्यायचे 5.5, इकडून 6 मुंडा, इकडून पण 5.5 वर मार्किंग करायची। गळा रुंदी 2.25, पुढचा गळा आहे 6, उंची आता बघा घ्यायची कशी ती। मागच्या भागामध्ये आपण 1 इंच वाढवतो, पुढच्या भागामध्ये आपण त्याला 2 इंच वाढवायचं, कारण की हा बेल्ट वाला ब्लाउज आहे। मग 14 उंची आहे, 16 घ्यायची आहे, मग 16 वर मार्किंग करायची। हे बघा 16 वर मार्किंग केली। आता इथे छातीचा चौथा 9, 2 इंच शिलाईला, इथे 8 आणि इकडे 2 इंच शिलाईला। आधी आपण ही लाईन मारून घेऊया। तर आपल्याला इकडे पण 1.25 इंचाचा मार्किंग करायचे, 1.25 इंचावर। जास्त पण डीप नाही जायचंय, आपलं शोल्डर थोडं कमी आहे म्हणून इथून 1/2 इंच खाली घ्यायचंय। बेल्ट साठी मार्क घ्यायचंय, 3 इंचावर मार्किंग करायची बेल्ट साठी, आणि इकडे पण 3 इंचावर। इथून अर्धा इंचावर वरती मार्किंग करायची, असं क्रॉस करून घ्यायचं। आता आपल्याला इकडून जो आपल्या इथे टक्स येणार आहे तो टक्स आपला 1.25 इंचाचा आहे, 1.5 इंच किंवा 1.25 इंच, म्हणून आपण इथे मार्किंग करायची आहे। इथे एक्स्ट्रा घ्यायचे आपल्याला 1.5 इंच। हे बघा इथे 1.5 इंचावर मार्किंग करायची, आणि इथे 1 इंच, कारण की आपण जो हा टक्स घेतो त्यामुळे इकडे कापड अर्धा इंचचा टक्स होतो, तो असा जॉईंट झाला की इथे कमी पडतं, मग आपल्याला मार्किंग आपली कमी होईल, म्हणून इथे 1 इंच प्रत्येक साईजला इथे 1 इंचावरच घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर हेवी साईजचं करायचं असेल पफ, तर तुम्ही इथे 2 इंचावर मार्किंग केली तरी चालेल, पण आपल्याला जास्त नको आहे पफ, म्हणून मी 1.5 इंचावरच मार्किंग केली। आधी आपण हे कटिंग करून घेऊया पहिलं। आपलं हे असं कटिंग झालंय। आता आपण इथे टक्स जायचे आपल्याला आधी, त्याच्यानंतर आपण योक कटिंग करायचंय। हे बघा इकडून ही जी आपली लाईन आहे त्याच्यात इकडूनच घ्यायचं आहे। इथे कधी पण टक्स ना छातीचा 10वा भाग घ्यायचा असतो। छातीचा 10वा भाग आपला 36चा 3.6 येतो,
हे बघा 3.6 वर मार्किंग करायचं आहे. इथून आपण 2.5 इंचाचा टक्स द्यायचा असतो. स्ट्रेट लाईन मारायची आधी. हे बघा 2.5 इंचाचा टक्स म्हणजे आपण 1.5 इंच वाढवले ते पावणा इंच घ्यायचं आहे. आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे पहिला. हे बघा याचा मध्य घ्यायचा आहे. इथे मार्किंग करायची आहे. हे बघा इकडून 1.5 इंचावर मार्किंग करायची. आपला 1.5 इंच इकडे आलाय म्हणजे बघा इथून 2.5 इंच, इथून पाव इंचावर मार्किंग टक्स द्यायचा आहे. पाव इंचाचा. आता मी इकडून 1.5 इंचावर मार्किंग करते. आपण इकडून 2 इंचावर मार्किंग करायची आहे. हे बघा इथून आणि आपला हा टक्स क्रॉस घ्यायचा आहे. इकडून पण पाव इंचावर मार्किंग करायचे. आता आपल्याला हा टक्स काढायचा आहे. तो बघा कसा काढायचा. हे बघा हे असं क्रॉस घ्यायचं आहे. हा बघा इकडे येतोय आपला. तो इकडून आपण 2 इंचावर मार्किंग करायचे आधी आणि हा टक्स असा द्यायचा. बरोबर आपला इकडे येतो. हा बघा बरोबर गोल राऊंड होतो हा बरोबर. आपलं हे बघा असं बरोबर यायला पाहिजे. इथून पण पाव इंचावर मार्किंग करायची. हे बघा किती व्यवस्थित आपलं मार्किंग आहे. टक्सचे पॉइंट पण किती व्यवस्थित आले. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आधी योक पट्टी कटिंग करायची. हे बघा योक पट्टी कटिंग करून झाल्यावर हे आपल्या एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून टाकायचं. कारण की आपल्याला इथे गरज लागत नाहीये. ते टक्सच आपल्याला एक्स्ट्रा लागतं ते. आता इथे आपण आधी कट करून घ्यायचं थोडं छोटे छोटे. बघा आपले कट करून झाले आहेत. आता आपण ब्लाउज पीसवर कटिंग करूया. तुम्हाला एकदम मी स्टेप बाय स्टेप दाखवूया. तुम्ही ह्या पद्धतीने जर कटिंग केला तुमचा 4 टक्स एकदम व्यवस्थित येईल. टक्स पण आपले व्यवस्थित येतील. आता आपण स्लीव्स कटिंग करूया. स्लीव्स आपले 9 आहेत. 1 इंच वाढवायचं आहे म्हणून 10 घेतलंय. इकडून पण 10 इंचावर मार्किंग करून घ्यायची पहिली. हे बघा आपली ही लाईन स्ट्रेट मारून झाली आहे. आता इथून छातीचा चौथा घ्यायचा कधी पण. हे बघा 9 छातीचा चौथा. इथून स्ट्रेट लाईन मारायची 3.5 पर्यंत. आणि आपण जी मार्जिन म्हणजे जी शिलाईसाठी ठेवली आपण 2 इंच ते इथे 2 इंच आत घ्यायचे आपण. तुम्ही 1.5 इंच घेतलं असेल तर 1.5 इंच घ्यायचं. मी 2 इंच घेतल्यामुळे मी 2 इंचावर मार्किंग करून घेतली आहे. हे बघा बाही घेर आपला 5.5 आहे. 2 इंच शिलाईला ह्याच्यात पण आपण आकार द्यायचा आधी. बघा मी बाहीला आकार दिलाय. तुम्हाला जर असं डायरेक्ट येत नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. मी बाही कटिंगची व्हिडिओ टाकलेली आहे. तरी पण तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी परत एकदा व्हिडिओ काढेन. आपल्याला हा भाग आहे ना तो आपल्याला बाहीला जॉईन करता येईल म्हणून मी थोडा इथे क्रॉस ठेवून कटिंग करते. हे बघा आता हे कटिंग करून घेऊया आपण आधी. आपल्याला इकडे जॉईन करता येईल. क्रॉस पट्टी पण काढून घ्यायची पायपिंग करण्यासाठी. कमरपट्टी वगैरे आपण नंतर काढायची आहे. ती मी डायरेक्ट स्टिचिंग करताना काढणार आहे. मी तुम्हाला एकदम सविस्तर सांगितलंय कसं कटिंग करायचं वगैरे काय ते.
तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग केलात ना तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल आणि त्याची फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येईल. आणि याचा पुढचा भाग आपण स्टिचिंग मध्ये पुढच्या भागात बघूया. आपण हे व्यवस्थित पद्धतशीर मी तुम्हाला स्टिचिंग करून पण दाखवेन. एका भागामध्ये दाखवले ते व्हिडिओ खूप मोठे होते, त्यासाठी मी स्टिचिंगचा भाग दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.